Hello guys, in this lecture we are going to discuss about the light reaction. What is light reaction? It is a light dependent reaction. Light dependent reaction म्हणजे ही लाईट डिपेंडंट प्रोसेस आपल्याला पाहायला भेटेल. मग त्यामध्ये दोन गोष्टी होतात. एक म्हणजे कोणतं होतं पहा, फोटो फॉस्फोरिलेशन होतं. फोटो फॉस्फोरिलेशन. आता हे जे फोटो फॉस्फोरिलेशन आहे म्हणजेच काय, ADP प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट यांचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल, ATP मध्ये होतं. आता हे जे ATP आहे हे फॉर्मेशनसाठी कशाची गरज पडते, लाईटची गरज पडेल आणि क्लोरोफिल Aची गरज पडणार आहे. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज फोटो फॉस्फोरिलेशन. ADPचं काय झालं, फॉस्फोरिलेशन झालं विथ द हेल्प ऑफ लाईट आणि ATP सिंथेसाइज झाला. आणि दुसरं जर आपण पाहिलं तर रेडिसिंग कोएन्झाइम कोणता फॉर्म होतो पहा, NADPH2 निकोटीन अमाइड डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट, त्याचा रेडिस फॉर्म झाला. आणि सोबत आता फोटो फॉस्फोरिलेशनचे दोन टाईप आहे, ते आपण लेटर ऑन डिस्कस करणार आहे. पहा, नॉन सायक्लिक फोटो फॉस्फोरिलेशनमध्ये फोटोलायसिस पण होतं वॉटरचं, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता ही जी लाईट रिॲक्शन आहे ही होती कुठं, इट ऑकर्स वेअर, थायलॅकॉइड मेम्ब्रेनवर आपल्याला पाहायला भेटणार आहे. थायलॅकॉइड मेम्ब्रेनवर ही प्रोसेस होती. पहा, आता थायलॅकॉइड मेम्ब्रेन म्हणजे काय, आपल्याला जे ग्रॅनल सिस्टीम पाहायला भेटणार, त्या ग्रॅनल सिस्टीममध्ये असे जे स्ट्रक्चर्स असतात पहा, डिस्क लाईक स्ट्रक्चरपासून काय फॉर्म झालं आहे, ग्रॅन्युलर सिस्टीम तयार झाली. मग ह्या एका डिस्क लाईक स्ट्रक्चरला आपण कन्सिडर करतो थायलॅकॉइड, याला आपण म्हणणार थायलॅकॉइड. ठीक आहे. मग आता या थायलॅकॉइडवर आपल्याला काही स्पेसिफिक एरियाज पाहायला भेटणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल दिस वन एरिया आणि एखादा हा सपोज एरिया असू शकतो. त्या एरियामध्ये आपल्याला फोटोसिंथेटिक पिगमेंट पाहायला भेटणार आहे. ठीक आहे. त्या एरियाला आपण म्हणणार पहा क्वांटॅझोम, क्वांटॅझोम्स असं म्हणणार आहे. आता क्वांटॅझोम्स म्हणजे काय, द एरिया which contain photosynthetic pigment, photosynthetic pigment. ठीक आहे. त्या एरियाला आपण म्हणणार क्वांटॅझोम्स, का त्यामध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट प्रेझेंट असतात. आता हे आपल्याला क्वांटॅझोम्स कोणी सांगितलं, दोन सायंटिस्ट होते पहा. एक होतं पार्क, एकाचं नाव होतं पार्क आणि दुसरा होता पहा बिगिन. पार्क आणि बिगिन्सनी आपल्याला सांगितलं का थायलॅकॉइड मेम्ब्रेनवर एरियाज प्रेझेंट असतात का त्याच्यामध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट असतात. ठीक आहे. आता ह्या क्वांटॅझोमच्या आतमध्ये जर पाहिलं आपण तर दोन टाईपच्या सिस्टीम प्रेझेंट असतात. दोन टाईपच्या कोणत्या सिस्टीम प्रेझेंट असतात, समजा आपण ह्या एरिया जर घेतला तर इथं दोन टाईपच्या सिस्टीम प्रेझेंट आहे. कोणत्या आहे, समजा PS1 आणि PS2 अशा दोन सिस्टीम प्रेझेंट असतात. ठीक आहे. आता सिस्टीमविषयी आपल्याला कोण सांगितलं का PS1 आणि PS2 अशा दोन सिस्टीम असतात. त्या सायंटिस्टचं नाव आहे पहा एमर्सन. एमर्सननी एस्टॅब्लिश केलं का क्वांटॅझोम्समध्ये दोन टाईपच्या सिस्टीम प्रेझेंट असतात, PS1 अँड PS2. आता हे PS1 आणि PS2 समजून घेऊया ॲक्च्युली. ठीक आहे. PS1 अँड PS2. PS म्हणजेच काय, त्याला आपण म्हणतो पहा फोटो सिस्टीम, किंवा त्याला दुसरं एक नाव आहे, त्याला आपण पिगमेंट सिस्टीम असं पण म्हणू शकतो, पिगमेंट सिस्टीम. आता ही जी फोटो सिस्टीम आहे किंवा पिगमेंट सिस्टीम आहे हे दोन गोष्टीपासून फॉर्म झालेली असते. आता याच्यामध्ये दोन गोष्टी आपल्याला कोणत्या पाहायला भेटणार, एक असतं पहा कोर कॉम्प्लेक्स असं त्याला आपण म्हणणार आहे, कोर कॉम्प्लेक्स. आणि दुसरी गोष्ट आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला भेटेल LHC. LHC म्हणजे काय असतं, लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स, लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स. आता ह्या लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्समध्ये अँटेना पिगमेंट किंवा ॲसेसरी पिगमेंट असतात. आणि कोर कॉम्प्लेक्समध्ये जर आपण पाहिलं तर इथं रिॲक्शन सेंटर प्रेझेंट असतो, रिॲक्शन सेंटर प्रेझेंट असणार आहे. ठीक आहे. आता याचं जर आपण स्ट्रक्चर पाहिलं फोटो सिस्टीमचं, आता फोटो सिस्टीम आपल्याला कशा पाहायला भेटेल, समजा इथं आपण ह्या ॲसेसरी पिगमेंटपासून LHC कॉम्प्लेक्स फॉर्म करतो आहे आणि इथं जर आपण पाहिलं तर इथं आपला कोर कॉम्प्लेक्स आहे.
आता हा जो कोर कॉम्प्लेक्स आहे हा काय असू शकतो, हा क्लोरोफिल ए असेल, ठीक आहे ना. आणि इथं आपल्याला डिफरंट फोटो पिगमेंट्स पाहायला भेटतील पहा, का ज्यापासून लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स फॉर्म होणार आहे ना. आता हे काय असतात तुमचे, दीज आर नथिंग बट, हे जे स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटतं त्याला आपण म्हणतो LHC म्हणजे लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स. आणि हा जो आहे याला एक तर तुम्ही रिॲक्शन सेंटर असं म्हणा किंवा त्याला CC आपण म्हणतो, म्हणजेच काय, कोर कॉम्प्लेक्स, ठीक आहे. आता ह्या LHC मध्ये जर आपण पाहिलं तर ॲक्च्युली काय प्रेझेंट आहे, यामध्ये प्रेझेंट असतात ॲसेसरी पिगमेंट, ॲसेसरी फोटो पिगमेंट आपण म्हणू शकतो, ठीक आहे. आता हे कोणते असतात, क्लोरोफिल ए, जे आपल्याला डिफरंट टाईप्स पाहायला भेटणार आहे. ऑदर टाईप्स आपण कन्सिडर करू, ऑदर टाईप. आता ऑदर टाईप म्हणजे काय, दोन आपण बाजूला सोडलेत कारण की ते ॲक्च्युली रिॲक्शन सेंटर म्हणून काम करतात, क्लोरोफिल ए. ऑदर टाईप ऑफ क्लोरोफिल ए, त्याच्यानंतर क्लोरोफिल बी आपल्याला पाहायला भेटेल, त्याच्यानंतर असेल पहा कॅरेटिनॉइड, ठीक आहे. यांचे सगळ्यांचं मिळून ॲक्च्युली काय होतं, लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स फॉर्म होणार आहे. आणि लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्सचं फंक्शन काय असतं, दे ॲब्झॉर्ब डिफरंट वेव्हलेंथ ऑफ लाईट, आणि ते कन्व्हर्जन करतात का पण लाईट एनर्जीचं केमिकल एनर्जीमध्ये नाही, पण ते काय करणार, सनलाईटपासून जी एनर्जी भेटू राहिली त्या एनर्जीला घेणार आणि हे काय करणार, रिॲक्शन सेंटरकडं त्या एनर्जीला ते पास करणार. दे कॅनॉट एबल टू convert this light energy into the chemical energy. They only absorb the energy from the light and send toward the reaction center, that is your chlorophyll A, ठीक आहे ना. आता दॅट्स वाय दीज ॲसेसरी पिगमेंट्स, ह्या ॲसेसरी पिगमेंटलाच आपण काय म्हणू शकतो, दिस पिगमेंट इज ऑल्सो नोन ॲज अँटिना पिगमेंट, त्याला आपण अँटिना पिगमेंट असं पण म्हणू शकतो, ठीक आहे. म्हणजे डिफरंट वेवलेंथ. हा जो रिॲक्शन सेंटर आहे क्लोरोफिल ए, हा काय करतो, आपला डिफरंट फॉर्म शो करतो. म्हणजे आता कोणकोणत्या स्टेटमध्ये असेल तो, ग्राउंड स्टेट, एक्सायटेड स्टेट आणि आयोनाइज स्टेट. म्हणजे आता समजा आपण हा दाखवूया इथं क्लोरोफिल ए समजा. आता ह्या क्लोरोफिल एमध्ये जर आपण पाहिलं तर याच्या ऑर्बिटमध्ये काय इलेक्ट्रॉन आहे, ठीक आहे. पण आता सपोज याच्यावर लाईट एनर्जी पडलेली नाही आहे, म्हणजे ह्या इलेक्ट्रॉनमध्ये एनर्जी नाही, मग या स्टेटला आपण म्हणूया ग्राउंड स्टेट, इट इज कॉल्ड ॲज ग्राउंड स्टेट, ठीक आहे. मग आता समजा दुसरं एक आपल्याला पाहायला भेटणार आहे, काय असेल, समजा ह्या क्लोरोफिल एवर काय पडली, लाईट पडली. लाईट पडल्यानंतर हा जो इलेक्ट्रॉन आहे ती लाईटमध्ये असलेली एनर्जी घेणार आणि एनर्जी घेतल्यानंतर हा ऑर्बिटमध्ये रोटेट करायला सुरुवात करणार आहे, ठीक आहे ना. मग त्याला आपण काय म्हणतो, एक्सायटेड स्टेट, ठीक आहे. दिस इज नोन ॲज एक्सायटेड स्टेट. आता हा इलेक्ट्रॉन जास्त एनर्जीमुळं काय करतो, ह्या ऑर्बिटमधून तो जो इलेक्ट्रॉन आहे हा एक्सपेल होतो. काय होणार, हा एक्सपेल होणार, म्हणजे त्या ऑर्बिटमधून बाहेर पडणार इलेक्ट्रॉन जास्त एनर्जीमुळं, ठीक आहे. आणि आपला आयोनाइज स्टेट पाहायला भेटणार, म्हणजे आयोनाइज स्टेट म्हणजे काय असतं, पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. मग त्याला आपण काय कन्सिडर करतो, आयोनाइज स्टेट असं कन्सिडर करणार क्लोरोफिल एची, ठीक आहे. आता आयोनाइज स्टेट ही 10⁻⁹ सेकंदपर्यंत राहू शकते, हा पॉईंट लक्षात ठेवायचा. त्यानंतर त्याला परत कशाला, क्लोरोफिल एला इलेक्ट्रॉनची गरज पडते, ठीक आहे ना. म्हणजे आता क्लोरोफिल ए काय करतो, 3 आपला स्टेट शो करतो किंवा फॉर्म शो करणार. लाईट एनर्जी ज्यावेळेस पडत नाही त्यावेळेस हा ग्राउंड स्टेटला असतो. लाईट एनर्जी पडल्यानंतर इलेक्ट्रॉनमध्ये एनर्जी येणार, तो ऑर्बिटमध्ये रोटेट करायला सुरुवात करणार आणि जास्त एनर्जीमुळे काय होतं, हा जो इलेक्ट्रॉन आहे हा एक्सपेल होणार, म्हणजे ऑर्बिटमधून बाहेर पडतो, ठीक आहे. त्याला आपण एक्सायटेड स्टेट असं कन्सिडर करतो. इलेक्ट्रॉन बाहेर गेल्यानंतर याच्यावर क्लोरोफिल एवर येतो पॉझिटिव्ह चार्ज, मग त्याला आपण म्हणतो आयोनाइज स्टेट. ही जी आयोनाइज स्टेट आहे ही 10⁻⁹ सेकंदपर्यंत राहू शकतं. त्यानंतर परत त्याला इलेक्ट्रॉनची गरज पडते, हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे. आता हे जे क्लोरोफिल ए हे आपल्याला 2 टाईपचे कोणते पाहायला भेटेल, समजा आपण जर म्हटलं ॲज अ रिॲक्शन सेंटर म्हणून काम करतात, PS1 आणि PS2 म्हणजे पिगमेंट सिस्टीम फर्स्ट आणि पिगमेंट सिस्टीम सेकंड, याचे जे रिॲक्शन सेंटर हे वेगवेगळे असतात. म्हणजे समजा आपण PS1चं जर पाहिला तर त्याचा रिॲक्शन सेंटर आहे P700,
ठीक आहे. आणि PS2चं जर आपण पाहिला त्याचं रिॲक्शन सेंटर आहे P680. आता हे P700 म्हणजे काय, हा जो क्लोरोफिल ए का तो PS1मध्ये प्रेझेंट आहे तो 700 नॅनोमीटर असलेल्या वेव्हलेंथला ॲब्झॉर्ब करतो. ठीक आहे. आणि PS2मध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार, P680 म्हणजे काय, तो जो क्लोरोफिल ए तो 680 नॅनोमीटर असलेल्या वेव्हलेंथला ॲब्झॉर्ब करणार आहे. ठीक आहे. त्याच्यावरून त्याचे हे रिॲक्शन सेंटर्स आपल्याला पाहायला भेटणार आहे. आता ह्या फोटोफॉस्फोरिलेशनचे 2 टाईप पडतात, नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन आणि दुसरं जे आपल्याला पाहायला भेटणार त्याला आपण म्हणतो सायक्लिक फोटो रिॲक्शन. म्हणजे ॲक्च्युली काय असतं आहे. ठीक आहे. लाईट रिॲक्शनमध्ये ATP सिंथेसिस होती, पण ते ATP सिंथेसिससाठी आपल्याला काय माहीत पाहिजे, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर थ्रू ATP सिंथेसाइज होणार आहे. ठीक आहे. पण आता हे जे इलेक्ट्रॉन जी मुवमेंट असते ते ॲक्च्युली 2 पाथवे आपल्याला शो करतं. एक म्हणजे काय, नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन त्याला आपण म्हणतो एका पाथवेला. नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन म्हणजे समजा लक्षात ठेवायचं, आता समजा PS1 आपण कन्सिडर केलं, ह्या PS1मधून इलेक्ट्रॉन बाहेर पडला, आपण असं म्हटलं इलेक्ट्रॉन बाहेर पडला आणि हा सपोज NADPH2मध्ये गेला इलेक्ट्रॉन, परत इकडं हा जो इलेक्ट्रॉन आहे त्याच फोटो सिस्टीमकडं येत नाही, मग त्याला आपण काय कन्सिडर करतो, नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन असं कन्सिडर करणार आहे. इफ काय झालं, PS1मधून तो इलेक्ट्रॉन बाहेर पडला आणि तो परत इलेक्ट्रॉन कॅरियर थ्रू परत त्या फोटो सिस्टीमकडे सपोज आला, तर त्याला आपण काय कन्सिडर करतो, त्याला आपण म्हणतो सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन आपण त्याला म्हणणार आहे. ठीक आहे. आता हे जे 2 पाथवे असतात सायक्लिक आणि नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन, ठीक आहे, हे आपल्याला कोणी सांगितलं, डॉक्टर ॲर्नॉनने काय केलं, हे सजेस्ट केलं का इलेक्ट्रॉनचे काय असतात 2 पाथवे असतात, एक असतं नॉन सायक्लिक, दुसरं असते सायक्लिक. आता त्याच्यापैकी आपण पहिला टाईप स्टडी करतो, दॅट इज नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. आता नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशनमध्ये काय होतं हे लक्षात घ्या, इट ऑकर. आता नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन हे कुठं होतं लक्षात ठेवायचं, थायलॅकॉइड मेम्ब्रेनवर आपल्याला पाहायला भेटेल. ठीक आहे. आता याच्यामध्ये 2 फोटो सिस्टीम इन्व्हॉल्व होतात पहा, एक कोणती आहे PS2 आणि दुसरी जी आपल्याला पाहायला भेटेल PS1. मग आता PS2चा जो रिॲक्शन सेंटर आहे त्या PS2च्या रिॲक्शन सेंटरला आपण काय म्हणतो, P680 असं म्हणतो, आणि PS1चा रिॲक्शन सेंटरला आपण काय म्हटलं होतं, P700 असं म्हटलं होतं पहा. ठीक आहे. आता ह्या दोन्हीवर काय होऊ राहिले, सायमल्टेनियसली काय पडू राहिले, लाईट पडू राहिली, सनलाईट पडू राहिली. ठीक आहे ना. आता सनलाईट पडल्यानंतर आपल्याला माहिती आहे इथं काय तुमचा रिॲक्शन सेंटर प्रेझेंट आहे, हे ॲसेसरी पिगमेंट्स वगैरे आपल्याला पाहायला भेटेल. आता ह्या रिॲक्शन सेंटरमधून आपल्याला माहिती आहे हा जो क्लोरोफिल हे असतो त्याच्यामध्ये असं इलेक्ट्रॉन पहिल्यांदा ग्राउंड स्टेटला लाईट एनर्जी पडल्यानंतर त्याच्यामध्ये एनर्जी तो रोटेट व्हायला लागतो आणि ऑर्बिटमधून एक्सपेल होतो. म्हणजे ह्या ऑर्बिटमधून काय झालं, आता इलेक्ट्रॉन एक्सपेल झाला. मग आता समजा आपण कन्सिडर केलं 2 इलेक्ट्रॉन काय झाले, एक्सपेल झाले. ठीक आहे. आता इथून पण आपल्याला पाहायला भेटणार 2 इलेक्ट्रॉन एक्सपेल झाले. आता PS2मधून जे 2 इलेक्ट्रॉन एक्सपेल झाले त्याचा जो फर्स्ट इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर असतो PS2चा तो काय आहे तुमचा, कोएन्झाईम Q. आता कोएन्झाईम Q म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय कोएन्झाईम Q, त्याला आपण म्हणतो कोएन्झाईम क्युनॉन असं आपण त्याला म्हणतो. त्यानंतर हा जो इलेक्ट्रॉन आहे हा कुठं गेला, हा PQ कडे गेला. मग आता PQ स्टँड फॉर प्लास्टोक्युनॉन. ठीक आहे. ऑल दीज आर नथिंग बट द इलेक्ट्रॉन कॅरियर्स आपण त्याला म्हणणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा कुठं गेला, साईट B म्हणजे काय, सायटोक्रोम B6 कडे गेला, नंतर सायटोक्रोम F कडे गेला. पण सायटोक्रोम B6 आणि सायटोक्रोम F मध्ये आपल्याला काय माहिती, एनर्जी रिलीज झाली आणि ह्या एनर्जीचा यूज कशासाठी करण्यात आला, ADP प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट. इथं एनर्जी जी रिलीज झाली इलेक्ट्रॉनमधून बाहेर पडलेली एनर्जी, त्याचा यूज इथं ATP फॉर्मेशनसाठी करण्यात आला. म्हणजे इथं एनर्जी तयार झाली, ATP तयार झाली आपण म्हणू शकतो, एनर्जी नव्हे. ठीक आहे. आता हे जे एक्झॉस्ट झालेले 2 इलेक्ट्रॉन आहे हे कुठं गेले, हे PC कडे गेले. व्हॉट इज मीन बाय PC इज नथिंग बट प्लास्टोसायनिन. ऑल दीज आर नथिंग बट, हे सगळे काय येतं, इलेक्ट्रॉन कॅरियर आहे. ठीक आहे ना. मग आता हे जे PS2 आहे आपल्याला माहिती आहे याच्यामधून सायमल्टेनियसली काय होतात, इलेक्ट्रॉन बाहेर पडू राहिले. म्हणजे इथं 2 इलेक्ट्रॉनचा स्पेस तयार झाला
पण हे जे 2 इलेक्ट्रॉनचा स्पेस तयार होणार त्याला फिल कोण करणार, PC मधून हे जे 2 इलेक्ट्रॉन जाणार आहे, ठीक आहे, हे काय करेल, इथं असलेल्या 2 इलेक्ट्रॉनचा एम्प्टी स्पेस फिल करतील PS1मध्ये असलेल्या, ठीक आहे. आता PS1मधले इलेक्ट्रॉन कुठे गेलेत पहा, ते FRSमध्ये गेले. आता FRS म्हणजे काय असतंय, FRS फेरेडॉक्सिन रिड्युसिंग सबस्टन्स आपण त्याला म्हणूया, ठीक आहे. हा PS1चा फर्स्ट इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर आहे. आता FRSमधून हे 2 इलेक्ट्रॉन कुठे गेले, FD स्टँड फॉर फेरेडॉक्सिन. FDमधून हे इलेक्ट्रॉन कुठे गेलेत पहा, NADPमध्ये गेले. NADP आपल्याला माहिती आहे हा काय तुमचा रिड्युसिबल कोएन्झाईम आहे. आता NADPमध्ये गेल्यानंतर याच्यावरती काय तयार झाला, याच्यावर मायनस चार्ज तयार झाला, ठीक आहे ना. मग याला स्टेबल होण्यासाठी कशाची गरज आहे, मग प्रोटॉनची गरज असते. कशाची गरज आहे, प्रोटॉनची गरज आहे, ठीक आहे. आणि ही आपल्याला सायकल परत कंटिन्यू करायची. कंटिन्यू करण्यासाठी आपल्याला PS1ला काय करावं लागेल, याला 2 इलेक्ट्रॉन द्यावं लागतील ह्या ठिकाणी, कारण की याच्यामध्ये ऑलरेडी 2 इलेक्ट्रॉन बाहेर पडलेत आणि ते 2 इलेक्ट्रॉन NADPने घेतलेत, ठीक आहे. इथं असलेले 2 इलेक्ट्रॉन हे परत इकडे येत नाही. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन और इट इज ऑल्सो कॉल्ड एज झेड स्कीम, कारण की झेड सारखं आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्याच्यामुळे आपण याला काय कन्सिडर करतो, इट इज ऑल्सो कॉल्ड एज झेड स्कीम, ठीक आहे. आता ह्या प्रोसेसला सायमल्टेनियसली आपल्याला एक दुसरी प्रोसेस पाहायला भेटणार आहे. बट दिस प्रोसेस इज नथिंग बट, दुसरी प्रोसेस काय होते याच्यासोबत, त्याला आपण म्हणतो पहा फोटोलायसिस ऑफ वॉटर. आता हे जे फोटोलायसिस होतं हे कुठं होणार, लुमेन ऑफ थायलॅकॉइड. लुमेनमध्ये म्हणजे इनर जे मेम्ब्रेन असतात थायलॅकॉइडमध्ये असलेला जो लुमेन आहे त्या लुमेनच्या स्पेसिफिक जर आपण पाहिलं तर इनर मेम्ब्रेनवरती, नॉट एक्झॅक्टली टू द लुमेन, इनर मेम्ब्रेनवर आपण म्हणू शकतो, ठीक आहे ना, स्पेसिफिकली जर आपण घेतलं. आता यासाठी कशाची गरज आहे, याला आपण म्हटलं होतं फोटोलायसिस म्हणजे लाईटची गरज आहे, ठीक आहे. आणि काही को फॅक्टर्स लागतात, म्हणजे ते कोणते असतात, मॅग्नीज आहे सपोज, त्याच्यानंतर कॅल्शियम आहे आणि क्लोराईड आयन लागेल यासाठी, ठीक आहे. आता वॉटरचं ब्रेकडाऊन झालं कशामध्ये, H2 आणि हायड्रोजन आणि 1/2 O2 आपण म्हणू शकतो, ठीक आहे. आणि या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन इव्हॉल्व झाला, म्हणजे आपल्याला लक्षात आलं आता प्लांट जे ऑक्सिजन इव्हॉल्व करतात हे कोणत्या फोटोफॉस्फोरिलेशन थ्रू करतील, तर नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन थ्रू करणार आहे, ठीक आहे. आता हा जो H2 आहे याचं जर आपण ब्रेकडाऊन जर केलं तर याच्यामध्ये आपल्याला काय माहिती आहे, काय प्रेझेंट असेल, 2 प्रोटॉन आणि 2 इलेक्ट्रॉन असतील पहा, ठीक आहे. आता हे जे 2 इलेक्ट्रॉन आहे हे कुठं जातील, ह्या PS2कडे जातील आणि हे जे 2 प्रोटॉन आहे हे कुठं जातील, हे NADPकडे जाते 2 प्रोटॉन, जेणेकरून तो काय होईल, स्टेबल होईल. आपल्याला त्याचा रिड्यूस फॉर्म कोणता पाहायला भेटेल, मग तो तयार होईल NADPH2. हा झाला आपला रिड्युसिंग कोएन्झाईम, रिड्युसिंग कोएन्झाईम, ठीक आहे. म्हणजे यामध्ये नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन हे कुठं होतं लक्षात ठेवायचं, थायलॅकॉइड मेम्ब्रेनवर आपल्याला पाहायला भेटणार, झेड स्कीम त्याला आपण म्हणतो. त्याच्यामध्ये दोन्ही फोटो सिस्टीम इन्व्हॉल्व होतात आणि इलेक्ट्रॉन कॅरियर्स आपल्याला पाहायला भेटेल. सायटोक्रोम कॉम्प्लेक्समध्ये काय होतं, एनर्जी रिलीज होती, त्याचा यूज ATP फॉर्मेशनसाठी होतो. सोबत काय हो राहिलं, NADPH2 हो राहिलं आणि त्यासोबत फोटोलायसिस होतं आहे वॉटरचं. फोटोलायसिस झाल्यामुळं काय होतं आहे, एक तर PS2मध्ये असलेला जो एम्प्टी स्पेस तयार झाला इलेक्ट्रॉनचा तो फिलअप होणार. दुसरी गोष्ट म्हणजे NADPवर जो मायनस चार्ज आहे त्याला स्टेबल करण्यासाठी प्रोटॉन जाईल आणि सोबत ऑक्सिजन इव्हॉल्व होतो ह्या प्रोसेसमध्ये, ठीक आहे. आता हे जे ATP आहे आणि हा जो रिड्युसिंग कोएन्झाईम आहे हे कशासाठी रिक्वायर असतं, डार्क रिॲक्शनसाठी, ठीक आहे. मग यांना आपण काय म्हणतो, ATP आणि प्लस NADPH2 याला म्हटलं तर ॲसिमिलेटरी पॉवर. हे जे ॲसिमिलेटरी पॉवर आहे हे कशासाठी लागेल, फिक्सेशन ऑफ CO2 म्हणजे CO2चं आपण फिक्सेशन कुठं करतो, डार्क रिॲक्शनमध्ये. त्या डार्क रिॲक्शनसाठी हे ATP आणि NADPH2 लागतील. होप यू अंडरस्टँड द नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. यानंतर आपण पाहूया सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन म्हणजे काय आणि केमी ऑस्मोटिक हायपोथेसिस म्हणजे काय.